पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका 26 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये बस स्टँडमध्ये काय नेमकी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे कणकवली बसस्थानक आहे। या बसस्थानकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठी गर्दी देखील प्रवाशांची झालेली आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलात तर की इथे पोलीस कक्ष आहे आणि या पोलीस कक्षाच्या मध्ये एकही पोलीस कर्मचारी नाही आहे, लेडीज पोलीस कर्मचारी नाही किंवा पुरुष देखील नाही आहे। इथे जर बघितला या कक्षाची परिस्थिती जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इथे पूर्णपणे ही जी खुर्ची आहे ती पूर्णपणे खुर्ची धूळ खात पडलेली आहे। इथे कोणतीही उपाययोजना महिलांच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली नाही। त्यामुळे इथला जो सुरक्षितता महिलांचा सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो मात्र कायम ऐरणीवरती आहे। मात्र इथे पोलीस सुरक्षा ठेवणं गरजेचं होती। मात्र काय सांगाल, इथे तुम्ही किती दिवस म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जाता, इथे काय परिस्थिती आहे? इथे पोलीस असतात का इथे? नाही, कधी पाहिलेत का पोलीस? नाही, मी तर नाही पाहिलेलं। नक्की ज्या ठिकाणी त्यांनी पोलीस पाहिले नाही आहेत। आजी काय वाटतं, इथे पोलीस दिसले तुला? सकाळपासून पोलीस दिसले इथे? नाही बाबा, नाही दिसले। काय सांगाल तुम्हाला इथे पोलीस कोण दिसले? तुम्ही किती वेळ इथे बसून आहात? इथे पोलीस दिसले का? नाही, इथे पोलीस नाही दिसले। स्वारगेटमध्ये जी घटना घडली, एका 26 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाला, काय सांगाल? हे पोलीस नाही इथे, काय सांगाल? नाही, सुरक्षा तर पाहिजे, म्हणजे महिलांसाठी सुरक्षा हवी प्रत्येक बस स्टेशनला वगैरे। नक्कीच महिलांसाठी सुरक्षा पाहिजे असं महिलांचं म्हणणं आहे। पण मात्र कणकवली बसस्थानकातली परिस्थिती जर पाहिलं, एकही पोलीस इथे तैनात करण्यात आले, त्यामुळे इथला जो सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो मात्र ऐरणीवरती आहे। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।